आत्ता माझं जेवण वगैरे झालेलं आहे आणि 1 वाजून गेलेला आहे. तर आज होळी आहे, त्याच्यासाठी मला संध्याकाळी आमच्याकडे पुरणपोळी वगैरे नाही बनवत, पण आमच्याकडे फुनके आणि कांडले असे बनवतात. तर त्याच्यासाठी मला डाळ वगैरे भिजून ठेवायची आहे. तर कोणत्या कोणत्या डाळी घेतलेल्या आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करते. चला मग आपण ते बघून घेऊ. ही चण्याची डाळ आहे, म्हणजे हरभरा डाळ. ही तूर डाळ, ही मूग डाळ, उडीद डाळ आणि थोडेसे तांदूळ घेतलेले आणि त्याच्यामध्ये थोडेसे मेथी दाणे पण टाकणार आहे. आता मी एक मोठी पातेली घेतलेली आहे, त्याच्यामध्ये या सर्व डाळी टाकून घेते आणि 5-6 पाण्याने छान असे धुवून घेते मी. आता हे मी झाकून ठेवते आणि 3-4 तास हे असंच राहू देते. आता हे 3-4 तास मी भिजून ठेवते. मला एक ब्लाऊज पण शिवून घ्यायचंय, ते ब्लाऊज पण मी शिवून. आता इथे बघू शकता 4 वाजले असतील. तर आता इथे माझं हे ब्लाऊज शिवून झालेलं आहे आणि कालचं पण एक ब्लाऊज होतं ते पण शेअर करते तुमच्यासोबत. हे पण ते मागचं ब्लाऊज होतं ते कटोरीचं होतं आणि हे प्रिन्सेस कट आहे. इथे बघू शकता छान असा पाठीमागे पण गळा घेतलेला आहे आणि नॉड लावलेली फुल बाई घेतलेली याची. तर डिझाईन कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आता 5 वाजले असतील तर म्हटलं चला आता ही डाळ छान झालेली आहे तर थोडी पटकन म्हणजे लवकर स्वयंपाकाला सुरुवात करते. आता हे छान असं वाटून घेते. थोडंसंच पाणी टाकायचे, जास्त पाणी आपल्याला टाकायचं नाही आहे आणि दरदरीत वाटून घ्यायचे, जास्त बारीक पण हे करायचं आहे. आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला वाटून घ्यायचं. आता मी सर्व वाटून घेते. हे बघा या पद्धतीने आणि एक पातेलीमध्ये काढून घेते. तर आता माझं बाकी वाटण झालेलं होतं. एक भांडं राहू दिलं होतं मी, त्याच्यामध्ये 7-8 मिरच्या टाकून घेतल्या. तुम्ही किती तिखट खातात ते तुमच्यावर आहे, त्या हिशोबाने तुम्ही मिरच्या टाका. तर लसूण टाकून घेतले, जिरं टाकून घेतलं, मीठ टाकून घेतले, थोडीशी हळद पण टाकून घेतली आणि हे पण छान वाटून घ्यायचं आहे. इथे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला वाटून घ्यायचं आहे. आता मी हे वाटून घेतलेलं आहे छान आणि मिक्स करून घेते. याच्यामध्ये कांदे पण टाकायचे आहेत आपल्याला, पण ते नंतर टाकेल मी. आता कोथिंबीर असेल, कोथिंबीर तर नक्की टाका त्याच्यात. आता बारीक कोथिंबीर कापून घेतली आणि कोथिंबीर छान मिक्स करून आता मी आता इथे रेडी झालेली आहे. तुम्ही बघू शकता दिसते माझी साडी. आता फक्त 15 ते 20 मिनिटं लागतील बनवायला, स्वयंपाक करायला. तर आता मी ते करून घेते. तुम्हाला दाखवलंच होतं तर मी फुनक्यांसाठी काय केलेलं होतं ते दाखवलंच मी तुम्हाला. तर आता कांडल्यांची कणिक कशी मळायची ते पण दाखवते तुम्हाला. तर आता इथे एक छोटी पातेली घेतली, त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलं, हळद मीठ टाकून घेतलं आणि पाणी टाकून घेतलं थोडंसं आणि 2 वाट्या गव्हाचं पीठ टाकलेलं आहे. आता हे छान आपल्याला मळून घ्यायचं आहे. पद्धतीने करायची आपल्याला. तेल लावून असं छान मळून घेतलं, इथे बघू शकता. आता हे थोडंसं 10 मिनिटं मी एका साईडला ठेवते. आता हे खूप छान असं फुललेलं आहे. हे 5-6 कांदे आहेत, मला हे कापून घ्यायचे आहेत, बारीक करून घेते छान. इथे बघू शकता ह्या भांड्यात टाकून घेते मी आणि छान असं बारीक करून घेणार आहे. या पद्धतीने असे बारीक करून घ्यायचे. एक पातेली ठेवलेली आहे आणि त्याच्यावर एक चाळण ठेवलेली आहे, त्याला तेल लावून घेतलेलं आहे. चारी बाजूने तेल लावून घेतलंय व्यवस्थित. आता इथे ह्या पिठामध्ये मी कांदे आणि थोडासा सोडा टाकून घेते आणि छान असं मिक्स करून घेते. व्यवस्थित झालेलं आहे माझं, छान असं मिक्स झालेलं आहे माझं. आता तेल लावलेलं जे चाळण आहे त्याच्यावर टाकून घ्यायचं आहे आपल्याला. आता इथे तुम्ही बघू शकता सर्व माझे ठेवून झालेले आहेत आणि इथे असे हाताने आपण होल करून घ्यायचे. होल करून घ्या किंवा चम्मचने पण तुम्ही करून घेतले तरी चालेल. आता इथं थोडीशी वाफ येऊ देते मी. आता इथे बघू शकता तुम्ही छान अशी वाफ येते. आता आपण झाकण झाकून ठेवायचं.
अशी मळून घेतली, तेल लावून घेतलेली मी, म्हणजे लाटी म्हणा एक छोटीशी. तेल लावून मी आता लाटून घेते. आता इथे बघू शकता, जेवढी बारीक लाटता येईल तेवढी बारीक लाटून घ्यायची आहे आणि या अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं. इथे बघू शकता असं. तर परत एकदा दाखवते तुम्हाला कसं करायचं आहे. तर छान असे बारीक लाटून घ्यायचं आहे. तेल लावलेली जी बाजू आहे ती वरती घ्यायची आपल्याला आणि त्याच्यावर हे असं टाकून घ्यायचं, जेणेकरून जे आपण वाफून झाल्यानंतर त्याचे एक एक पूड असे मोकळे होतील, त्याच्यासाठी असतं. आता हे वाफून झालेलं आहे, त्याच्यावर आता हे एक लेयर मी ठेवून घेते. खालचेही छान शिजून जातील आणि वरचे पण खूप छान शिजतील त्याच्यासाठी. आणि खूप छान शिजतं आणि खायला पण खूप छान लागतं हे. आता हे 10-1 मिनटं आपण झाकून ठेवू. त्यानंतर इथे शेवाळ्या पण माझ्या रेडी झालेल्या आहेत. आमच्याकडे फुनके, कांडले, शेवाळ्या असं बनवता. आता इथे बघू शकता हे छान शिजलेले पण आहे, खूप छान लागतं खायला. आणि बघा, मी तुम्हाला बोलली होती ना, असे एक एक पूड मोकळे होता आणि खूप छान लागतात. खीर सोबत पण खूप छान लागतं. आता इथे माझा ताट वगैरे रेडी झालेला आहे. इथे बघू शकता नैवेद्य पण ठेवलेला आहे. आता आम्ही जातोय पूजा करायला. आता इथे थोडंसं लाईट वगैरे नाही आहे तर दिसत नाही व्यवस्थित, तुम्ही ॲडजस्ट करून घ्या. पण छान पूजा वगैरे झाली आमची आणि मुलांकडनं पण मी छान पूजा करून घेतलेली आहे. नैवेद्य आणलेला होता तोही दाखवून दिला आणि नारळ आणलं होतं तेही होडीत टाकून दिला. आता इथे शेजारच्या बिल्डिंगमध्ये पण होडी पेटवायचं चालू आहे, तिथे बघू शकता. तर आम्हाला ही जवळ होती इथे. आता मी फोटो वगैरे पण ॲड करून घेईल शेवटी. छान पूजा झाली. तर आमच्याकडे अशाच पद्धतीने पूजा वगैरे करून घेता. तर आता घरी आलेली मी. तर आता जेवण वगैरे पण झालं आहे आणि किचन वट्टा पण माझा व्यवस्थित आवरून ठेवलेला आहे. इथे बघू शकता छान किचन असं आवरून झालेलं आहे, म्हणजे सकाळी उठल्यावर फ्रेश किचन दिसेल आपल्याला. आणि माठ पण मी इथे भरून ठेवलेला आहे. तर असा होता व्हिडिओ. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा.